न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा। सांगलीमध्ये राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे आयोजन। माजी गृहराज्यमंत्री यांच्यासह अनेक मातब्बर विचारवंत सहभागी होणार। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने एकूण 3 चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये पहिली राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे सांगली येथे आयोजन करण्यात आले आहे। शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका काल, आज, उद्या या विषयावर महाराष्ट्रातील अनेक मातब्बर विचारवंत सहभागी होणार आहेत, चर्चा करणार आहेत। यामध्ये माजी गृहमंत्री रमेश दादा बागवे हे या परिषदेचे उद्घाटक आहेत, तर बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कसबे, भारत लहू शक्तीचे अध्यक्ष परिमल मधुकरराव कांबळे, सकल मातंग समाज महाराष्ट्राचे समन्वय रणधीर कांबळे, बंडखोर सेना पक्षांचे संस्थापक शिवाजीराव आवळे, सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक सचिन बगाडे, सकल मातंग समाज महाराष्ट्राचे समन्वय राम चव्हाण, मानवी हक्क अभियान नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद अवॉर्ड आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्यासह अनेक नामवंत, कर्तृत्ववान, विचारवंत, अभ्यासक, चळवळीतील कार्यकर्ते, नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। सांगली जिल्हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे हे या चिंतन परिषदेचे अध्यक्ष, तर स्वागत अध्यक्ष मेजर आकाश तिवडे आहेत। या संपूर्ण राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन नेते राम कांबळे सर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या परिषदेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेच्या आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट जत। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका काल, आज, उद्या या विषयावर राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। आयोजकांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच या चिंतन परिषदेचे आयोजन होत आहे। या चिंतन परिषदेला मी रणधीर कांबळे 21 सप्टेंबर रोजी येणार आहे। सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहा। माझ्या जातीचं सामाजिक आणि राजकीय अस्तित्व निर्माण व्हावं यासाठी मी कटिबद्ध आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्व या चिंतन परिषदेमध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। जय अण्णा, जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय भारत। सप्रेम जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम। सांगली जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं मातंग समाजाची राजकीय भूमिका काल, आज आणि उद्या अशा स्वरूपाची एक मोठी व्यापक परिषद सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक 21 सप्टेंबर रोजी होणार आहे। या बैठकीमध्ये मातंग समाजाची आजपर्यंतची राजकीय भूमिका आणि त्याचे समाजाच्या जीवनमानावर होणारे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम यावर चर्चा होईल आणि पुढच्या येणाऱ्या राजकारणामध्ये मातंग समाजाची भूमिका काय असावी या अनुषंगाने चर्चा होणार आहे। तरी या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे। सांगली जिल्हा हा अण्णाभाऊंचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातून प्रथमच अशी एक व्यापक स्वरूपाची संकल्पना या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे आणि ही अतिशय छान आणि महत्त्वाची संकल्पना आहे। या माध्यमातून किमान समाज काय पद्धतीची, कोणत्या पद्धतीची राजकीय भूमिका घेतोय यावर व्यापक चर्चा होईल आणि त्यातून नवा मार्ग आपल्या समाजासमोर येईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो आणि भेटूयात आपण सगळे 21 सप्टेंबर रोजी सांगलीला सकाळी 10 वाजता। धन्यवाद।
सर्वांना जय भीम, जय लहुजी. मी सचिन बगाडे, सत्यशोधक बहुजन आघाडीचा अध्यक्ष. सांगली जिल्हा अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी आगळ्या वेगळ्या प्रकारे जयंती साजरी करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्यानुसार यावर्षी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव सांगली जिल्हा यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका काल, आज, उद्या या विषयाला समोर ठेवून राज्यस्तरीय चिंतन परिषद आयोजित केलेली आहे. शनिवारी 21 सप्टेंबर 2024 सकाळी 9:30 वाजल्यापासून. साधारणतः ह्या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावरती आहे. परंतु मागच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजतागायत मातंग समाजाला राजकीय प्रतिनिधित्व किती मिळालं, त्या राजकीय प्रतिनिधित्व हे खरोखरच समाजाचं भलं करणारं, समाजाचं अस्तित्व निर्माण करणारं होतं का, की केवळ राजकीय सत्ताधारी पक्षांनी लादलेलं नेतृत्व होतं. आणि भविष्यात मातंग समाजाला या महाराष्ट्रामध्ये दखलपात्र होण्याच्या दृष्टिकोनातून, एक बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, राजकीयदृष्ट्या दखलपात्र होण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह या राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये होणार आहे. तर या राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये मी येणार आहे. तर आपणही सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्रातील मातंग समाजाची राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी, त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी या राज्यस्तरीय चिंतन परिषदेला उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांना आवाहन करत आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सत्य की जय हो. मित्रहो, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सांगलीच्या वतीनं येत्या 21 सप्टेंबर रोजी शनिवारी एका चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी जो विषय आहे की महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मातंग समाजाची भूमिका काल, आज आणि उद्या, एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हा परिसंवाद त्या चिंतन शिबिराच्या माध्यमातून होतोय. तर एक महाराष्ट्रातली काही मान्यवर नेते, विचारवंत कार्यकर्ते या शिबिरामध्ये सहभागी होत आहेत. मीही त्या ठिकाणी येतोय. मला असं वाटतं की मातंग समाज आणि या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारे जे आपल्या समाज बांधव आहेत, त्या सर्वांनीच खरं तर या शिबिरामध्ये आणि परिसंवादामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. फक्त मातंग समाजच नाही, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे जे जे म्हणून बहुजनांच्या डाव्या आणि परिवर्तनवादी, समतावादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी या परिसंवादामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि जे विचारवंत लोक भूमिका मांडणार आहेत त्याबद्दल आपलं एक अवलोकन ही त्या दृष्टीने करता येईल. तर मी येतोय, तुम्ही सुद्धा या, एवढंच मी आवाहन करतो. सर्वांना जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय फकीर आणि जय भीम. मी शिवाजीराव आवळे, बंडखोर सेना पक्षाचा संस्थापक अध्यक्ष. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव सांगली जिल्ह्याच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मातंग समाजाची भूमिका काल, आज आणि उद्या या संदर्भातील चिंतन करण्यासाठी ही अत्यंत महत्वाची चिंतन परिषद सांगली येथे पार पडते. 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि ते पार पडते माळी चित्रमंदिर हॉल, गुलमोहर कॉलनी, पुष्पराज चौकाजवळ सांगली येथे. या चिंतन परिषदेकरिता महाराष्ट्रातील मातंग समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अत्यंत देखणी आणि भव्यदिव्य असे या चिंतन परिषदेकरिता माझ्या सांगली जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बांधवांनी या परिषदेकरिता उपस्थित राहावे असे आवाहन या निमित्तानं मी करतोय. मी येतोय, आपणही सर्वांनी यावं असं आवाहन या ठिकाणी मी करतोय. धन्यवाद.
बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.